श्री स्वामी समर्थांची 9 गुरुवारची व्रत कथा. श्री स्वामी समर्थ व्रत कथा पोथीला अष्टगंध, फूल, हळद, कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रत कथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबड कष्ट करून अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले. मुलांचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनी नोकरी लागली खरे, पण कालीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी, छंद, व्यसन लागून तो पूर्ण व्यसनाधीन झाला. मुलाची अशी प्रकारची व्यथा पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरावर पूर्ण श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवतील अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळे व्रत कैवल्य करू लागले. याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टेकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले. घरही गहाण पडले होते. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतील त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला. कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला, सून घरात आली, परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले खरे रूप प्रकट केले. सासूची कडाक्याची भांडणे, कलह, सर्वांचीच दुंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परम पूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुख संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरु किल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचायला नेऊ का असे विचारले. मालकिनीने घेऊन जा म्हटले. कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन करून सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघेही ओक्साबोक्सी रडले. त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारचे व्रत कथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारचे व्रत कथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरात त्यांच्या घरातील भांडणे, कलह शांत होऊ लागली. परिस्थिती सुधारली. श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावे, घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती. म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुण्याईचे प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरणकमल यांच्या घरी विसावली होती. चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता, कारण देवाधिकांना सुद्धा त्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे. भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात, बद्ध जड जीवनाचा उद्धार होतो, जीवाला मोक्षप्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी, योगी निराहार राहून, मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदुरूपाचे ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन
अन्नदान, तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18 विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाच्या भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ व्रत कथा संपूर्ण. ओम नमो श्री समर्थाय. आहार भक्ष्यभोज्याचं नैवेद्य प्रतिगृहातम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेले अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याचे चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राचे नैवेद्य सभोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उत्तरापोषण समर्पयामि, हस्तप्रक्षालनम समर्पयामि, मुखप्रक्षालन समर्पयामि, करदर्थनाथ चंदन समर्पयामि. श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून 1 पळी पाणी ताम्हणात सोडून नमस्कार करावा.